सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दरमहा मिळणार 30,000. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. पेन्शन सुप्रीम कोर्ट. पेन्शन सुप्रीम कोर्ट. भारतातील निवृत्तीवेतन व्यवस्था गेल्या काही दशकांमध्ये अनेक बदलांमधून गेली आहे. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 2000 मध्ये जुन्या पेन्शन योजनेऐवजी ओल्ड पेन्शन स्कीम OPS नवीन पेन्शन योजना न्यू पेन्शन स्कीम लागू करणे. या बदलाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनावर मोठा प्रभाव पडला आहे आणि त्यामुळे अनेक चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत. या लेखात आपण जुन्या पेन्शन योजनेचे स्वरूप, तिचे फायदे आणि तोटे तसेच तिच्या पुनर्लागू करण्याच्या शक्यतेबद्दल सखोल चर्चा करणार आहोत. जुनी पेन्शन योजना. जुनी पेन्शन योजना ही 2004 पूर्वी भारतात लागू असलेल्या निवृत्तीवेतन प्रणाली होती. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना एक परिभाषित लाभ पेन्शन योजना प्रदान करत असते. या योजनेअंतर्गत निवृत्ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळत असते. पेन्शनची रक्कम शेवटचे आहरित वेतन आणि सेवेच्या वर्षाच्या संख्येवर आधारित असते. आता ओल्ड पेन्शन स्कीम किंवा जुनी पेन्शन योजनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. गॅरंटेड पेन्शन. कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या निश्चित टक्केवारीची हमी दिली जात असे. सेकंड पॉईंट, पारिवारिक पेन्शन. या योजनेत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियासाठी पारिवारिक पेन्शनची तरतूद होती. तिसरं, महागाई भत्ता. पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचा लाभ मिळत असे, त्यामुळे वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे जात असे. चौथं, सरकारी आर्थिक बोजा. या योजनेचा संपूर्ण खर्च सरकारकडून केला जात असे. जुन्या पेन्शन योजनेचे उद्दिष्ट. जुन्या पेन्शन योजनेचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे होते. या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. जुन्या पेन्शन योजनेचे उद्दिष्ट. जुन्या पेन्शन योजनेचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे होते. या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. सेवानिवृत्त आर्थिक सुरक्षा हे सुनिश्चित करत असे की निवृत्ती व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर एक निश्चित मासिक पेन्शन मिळेल, जे सेवानिवृत्तीनंतर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य प्रदान करत असे. गॅरंटेड पेन्शन. OPS अंतर्गत पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या आहरित वेतन आणि सेवेच्या वर्षाच्या संख्येवर आधारित गणना केली जात असे, ज्यामुळे एक अंदाजित पेन्शन सुनिश्चित होत असे. उत्तरजीवी लाभ. OPS मृत कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना कौटुंबिक पेन्शन देखील प्रदान करत असे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळत असे. महागाई संरक्षण. अंतर्गत पेन्शन सामान्यतः महागाईशी जुळवून घेण्यासाठी वेळोवेळी सुधारित केली जात असे, ज्यामुळे निवृत्त व्यक्तींना वाढत्या जीवनमानाच्या खर्चाशी सामना करण्यास मदत होत असे. सरकारी कर्मचाऱ्यांची स्थिरता. OPS सरकारी कर्मचाऱ्यांना स्थिरता आणि आश्वासनाची भावना प्रदान करत असे की बाजारातील चढउतारांच्या परिणामांपासून स्वतंत्र राहून त्यांच्या कामाच्या वर्षानंतर त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. नवीन पेन्शन योजनेकडे संक्रमण. 2004 मध्ये भारत सरकारने जुन्या पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना सुरू केली. NPS ही एक आशादायी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि सरकारी दोघेही पेन्शन निधीमध्ये योगदान देतात आणि अंतिम देय रक्कम निधीच्या कामगिरीवर अवलंबून असते. या बदलामागील मुख्य कारणे पुढीलप्रमाणे होती. पहिलं, आर्थिक स्थिरता. ओल्ड पेन्शन योजनामुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत होता, जो दीर्घकाळ टिकत नव्हता. दुसरं, जबाबदारीचे वितरण. NPS मध्ये कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनात सहभागी करून घेतले जाते. तिसरं, गुंतवणुकीची संधी. NPS कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन निधीच्या गुंतवणुकीत अधिक नियंत्रण देते. जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्लागूकरणाची मागणी. NPSच्या अंमलबजावणीनंतर अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी OPSच्या पुनर्लागूकरणाची मागणी केली आहे. त्यांच्या मते NPS पुरेशी सुरक्षा प्रदान करत नाही आणि निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता निर्माण करते. या मागणीला काही राज्य सरकारांनी प्रतिसाद दिला आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या काही बिगर भाजप शासित राज्यांनी आधीच OPS पुन्हा सुरू केली आहे. मात्र केंद्र सरकारने देशभरात OPS परत आणण्याचे कोणतेच संकेत दिले नाहीत. परत आणण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. याबाबत आर्थिक बोजा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आर्थिक बोजा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. OPSच्या पुनर्लागणीकरणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत आणण्याचे निर्देश दिले होते. हा प्रकरण त्या कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे ज्यांची भरती प्रक्रिया 2004 पूर्वी सुरू झाली होती, परंतु त्यांची नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर नोकरी स्वीकारली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की केंद्रीय सशस्त्र दलांना जसे की CRPF, BSF, CISF, NPSच्या कक्षेबाहेर ठेवले जावे आणि ज्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा. जुनी पेन्शन योजना आणि तिच्या पुनर्लागूकरणाचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आणि बहुआयामी आहे. एका बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारवरील आर्थिक बोजांचा विचार आहे. या प्रश्नावर एक संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे, जो दोन्ही बाजूच्या चिंता लक्षात घेईल. भविष्यात OPS पूर्णपणे पुनर्लागू होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी काही निवडक गटांसाठी किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. तसंच NPSमध्ये सुधारणा करून त्याला आर्थिक सुरक्षित आणि आकर्षक बनवण्याच्या पर्यायांचाही विचार केला जाऊ शकतो.